त्यानंतर एक मोठी बातमी आहे। नाशिक स्मार्ट सिटी कंपनीची मुदत अखेर संपलेली आहे, कारण 18 प्रकल्प हस्तांतरावरून आता स्मार्ट सिटी आणि पालिकेमध्ये वाद निर्माण झालाय। स्मार्ट सिटी कंपनी मार्फत 21 प्रकल्प सुरू आहेत, तर 18 प्रकल्प हे आता पूर्ण झालेले आहेत। मुदत संपली असली तरी शहरामध्ये मात्र काम सुरू असणार असं देखील स्मार्ट सिटी कडून आता सांगण्यात येत आहे। प्रकल्प हस्तांतरासाठी स्मार्ट सिटीचं नाशिक महापालिकेला आता पत्र देखील देण्यात आलेलं आहे। मूळ कागदपत्र मिळत नाहीये तोपर्यंत हस्तांतर करणार नाही असं देखील पालिकेनं म्हटलेलं आहे। त्यांचे मंजुरीचा कालावधी जरी काल संपला असला, पण जे कामं कंटिन्यू आहे ते त्यांना पूर्ण करावेच लागतील, कारण त्याला ऑलरेडी फायनान्स आलेला आहे, मंजुरी सगळं झालेलं आहे, तर ते कामं पूर्ण करतील। पण जे 18 कामं त्यांनी आमच्याकडे हँडओव्हर करतायत ते आम्ही सर्व चेक केल्याशिवाय काही ताब्यात घेणार नाही, कारण हे पब्लिकचे काम आहे आणि त्यानंतर आम्हाला पब्लिकला उत्तर द्यावं लागणार आहे। तर त्याकरता आम्ही सगळे कामं व्यवस्थित चेक करू, टेक्निकली चेक करू आणि त्यानंतर हस्तांतरण करून घेऊ। नाही, नाशिक महापालिका आणि नाशिक स्मार्ट सिटी याच्यामध्ये वाद असं म्हणता येणार नाही। कामं सुरू असताना बऱ्याच वेळेस नाशिक महापालिकेतून इन्स्ट्रक्शन येतात की हा रोड खोदू नका, कारण त्यांच्या प्रायोरिटी काही वेगळ्या असतात आणि स्मार्ट सिटी मिशन असल्यामुळं आपल्या प्रायोरिटी काही वेगळ्या असल्यामुळं हा आपला वाद वाटतो, परंतु वाद मुळात नसून त्या नाशिक महापालिकेच्या अडचणी असतील, त्या अडचणीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की या रोडवर काही काम करू नका, त्या रोडवर काम करू नका, याच्यामुळं थोडं स्मार्ट सिटीचे कामं पेंडिंग होत गेलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।